पुढची बातमी बघूया। छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरेटकरचा पासपोर्ट आता कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय। स्वतः प्रशांत कोरेटकरच्या पत्नीनं हा पासपोर्ट पोलिसांकडे जमा केला। त्यामुळे कोरेटकर सध्या देशाबाहेर गेला नसल्याची माहिती मिळतेय। प्रशांत कोरेटकरच्या विरोधामध्ये लुकआउट सर्क्युलर जारी झालाय। तसंच ब्युरो ऑफ इमिग्रेशन कडून कोरेटकरनं कुठे प्रवास केला याची देखील माहिती घेतली जाते। इतके दिवस कोरेटकर पोलिसांना कसा सापडत नाही असाही सवाल आहे। तर प्रशांत कोरेटकर दुबईला जावो की अन्य कुठेही जावो, पोलीस त्याला शोधून काढतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। कुठलीही शहानिशा न करता बातम्या चाललेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगतो, तो दुबईला जाव का अजून कुठेही जाव, पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील। प्रशांत कोरेटकर प्रकरणामध्ये काही प्रश्न एबीपी माझानं सुद्धा उपस्थित केले आहेत, आपण बघूयात। महिना होत आला, प्रशांत कोरेटकरला धमकी प्रकरणात अटक का होत नाहीये? प्रश्न क्रमांक 1। प्रश्न दुसरा, प्रशांत कोरेटकर महाराष्ट्र पोलिसांपेक्षाही मोठा आहे का? कोरेटकरला अटक होऊ नये यासाठी पोलीसच प्रयत्नशील आहेत का? हा तिसरा प्रश्न या निमित्ताने समोर येतो। तर कोरेटकरला अटक करू नये असे वरिष्ठांचे पोलिसांना निर्देश आहेत का? प्रश्न चौथा। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतची मैत्री कोरेटकरला फायद्याची ठरते का? कोरेटकर सारख्या चिल्लर व्यक्तीचा ठावठिकाणा लागू नये एवढे पोलीस निष्क्रिय आहेत का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।